हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे बघा, सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली मी. तर इथं माझा चहा चालू आहे, गुळाचा चहा चालू आहे. कारण परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी म्हणजे वड्या केल्या होत्या आपल्या तिळाच्या. त्यातलाच थोडा गूळ राहिला होता. तो गूळ जर मी तसाच ठेवला असता तर त्याला मुंग्या वगैरे लागल्या असत्या, मग ते वाया गेला असता. त्यामुळे म्हणलं की चला चहा करून घेऊ. तर इथे बघा माझा गुळाचा चहा झाला आहे. आपण दुकानातला जो गुळ आणला तर त्यात म्हणजे खूप सारा पावडर टाकलेला असतो कोणतं तरी, त्यामुळे तो चहा लगे फुटतो. तर हा जो आहे ना गूळ, तर हा कारखान्यातून डायरेक्ट आलेला गुळ आहे. त्यात काहीच असं पावडर वगैरे मिक्स केलेलं नाही, त्यामुळे हा चहा चांगला होतो, फुटत नाही किती जरी उकळावला तरी. तर असो, रविवार होता, रविवारची इथं माझी आता पूजा चालू आहे. इथं ना व्हिडिओ झूम केल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. तर इथं कृष्णदेवाचे अभिषेक करायला चालू आहे. कारण पूजा मांडायची होती. पूजा मांडायच्या अगोदर प्रत्येक देवाचा अभिषेक हा करायलाच पाहिजे. पंचामृतात नाही राहिला तर राहिला, कमीत कमी पाण्यानं तरी करायला पाहिजे. तर इथं माझा पाण्यानं अभिषेक चालू आहे. अभिषेक करताना कोणता मंत्र? तर ओम नारायण युग्मे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. तो जर मंत्र जास्तच मोठा आणि अवघड वाटत असेल तर दुसरा एक मंत्र आहे छोटा शॉर्टकटमध्ये, ओम भगवते वासुदेवाय, ओम भगवते वासुदेवाय. मी हाच मंत्र म्हणत अभिषेक केला होता, कारण तो शॉर्टकटमध्ये आहे आणि म्हणायला पण छान वाटतं. सोप्पा सिंपल, म्हणजे साधा सिंपल आहे एकदम. तर इथे बघा, रविवारची पूजा वगैरे मांडून झाली माझी. कारण छोटीशीच पूजा मांडली होती, कारण प्रत्येक रविवारचं जे सामानच भेटत नाही. सिटीला तरी पैसे देऊन घेता येतं सामान, पण इथं खेडेगाव असल्यामुळे इथं सामान पैसे देऊन तर भेटत नाही. पण रानात गेलेल्या बायकांचं पण आणायचं लक्षात राहत नाही, त्यामुळे मग सामान जास्त नाही मिळ लागत. सामानाचा जेवढा आहे तेवढ्यातच ॲडजस्ट करावं लागतं. तर इथे बघा, नवीन दिव्याचं उद्घाटन चालू आहे आज. बाजारातून त्या दिवशी दिवा आणला होता, कारण पहिला जो दिवा होता ना तर तो बामणांनी नेला होता आमचा, त्यामुळे हा दुसरा दिवा नवीन घेतला आहे काल बाजारातून आम्ही. तर त्याचंच आज उद्घाटन आहे. कारण एक दिवा बाहेर लावला ना तर घरामध्ये दिवाच राहत नव्हता, तो बाहेरचा उचलून आणावा लागत होता घरामध्ये. तर असो, तर हा नारळ जो आहे तो पाण्यातून बाहेर काढलाय मी, कारण प्रत्येक वेळेस देवपूजा करताना पूर्वी पाण्यात नारळ काय ठेवत नाहीत, त्यामुळे मग मी पाण्यात नारळ ठेवत असते. पाण्यात जर नारळ ठेवलं ना तर तो नारळ वल्ला आणि नारळ एकदम असा छान राहतो, हिरवागार. त्यामुळे मग पाण्यात ठेवावं लागतं नारळ एक अर्धा पाऊण तास तरी, म्हणजे जोपर्यंत देवपूजा होत नाही तोपर्यंत ठेवायचा पाण्यात, आणि नंतर मग कळसावर चढवायचा नारळ आपला. तरच आपलं जे नारळाचं झाड उगवलेलं आहे तर ते हिरवागार असं राहतं तसंच. तर इथे बघा, माझी फायनली देवपूजा वगैरे झाली आहे. हा व्हिडिओ खरं तर काल किंवा परवा दिवशी यायला पाहिजे होता, पण माझ्या मागं ना सणाची जास्त घाई गडबड होती, त्यामुळे मग मला कालच अर्धाच व्हिडिओ मी एडिट करून ठेवला आणि अर्धा तसंच राहिला. त्यामुळे मग मला काल व्हिडिओ नाही पाठवता आला. म्हणलं असं जाऊ दे, आता तरी शूट करू, म्हणजे व्हिडिओ एडिट करू आणि नंतर तुम्हाला पाठवू. तर इथे बघा, आता माझी देवपूजा वगैरे सगळी झाली होती ना, आता स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि चहाची तयारी सगळ्यात अगोदर. कारण आपली जेव्हा आंघोळ देवपूजा होते ना तर त्या अगोदर सगळ्यात आधी चहाची आठवण येते. माझं रोज पण अगोदर आधी चहा असतो, नंतर मग बाकीची कामं असतात. तर असं इथं ना माझ्यामध्ये चहा चालू होता, आणि इथं ना म्हणजे आता सण आलं आहे ना, त्यामुळे मग काकू अण्णाच्या पाया पडत होती आणि मी जी गोळ्या बनवल्या होत्या तिळाच्या तर ती गोळी खाल्ली. ती अण्णाला खूप आवडली, अण्णाला पण आणि घरात सगळ्यालाच आवडली. जे आपण मी बायकांना आतापर्यंत दिली ना ती वडी, तर सगळ्यालाच खूप आवडली. प्रत्येक विचार, तुम्ही घरी केली का? तर हो, मी घरी केली, पण वाटत नव्हतं की घरी केली आहे का म्हणून. खरंच छान झाली होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करू नका बघा. मी तर अजून करणार आहे, कारण मला पण खूप आवडलं ते. उपवासाला वगैरे खायला पण चालतं त्यामुळे. तर इथे ना मी तिकडं कुकरला आज गाजराचा हलवा बनवायचा होता, आणि गाजराचा हलवा ना शिजवण्यापेक्षा खिसून केलेला गाजराचा जो हलवा असतो तो खूप छान होतो. पण खिसायला ना गाजरं छोटे होते, त्यामुळे मग खिसायला नाही जमलं. मग कुकरला लावले आणि मग मशीनवर बसायला गेले, म्हणजे शिवायला गेले ब्लाऊजा अर्धा तरी शिवावं म्हणून. तर तिकडं तोपर्यंत माझं थोडंफार शिवायचं झालं आहे, तोपर्यंत इकडं माझे गाजरे शिजून निघले होते मस्तपैकी. म्हणलं चला आता ह्याच कुकरमध्ये थोडंसं तूप, साखर, दूध, मनुके, काजू बदाम सगळं टाकून शिजवलं. ह्यातच मी पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकून शिजवलं, कारण शिजवताना ह्याला जास्त पाणी लागत नाही. पण थोडंसं टाकलं होतं. दूध जर टाकलं असं तर फुटायची जरा भीती वाटत होती, त्यामुळे मी दूध नाही टाकलं, पाणी टाकून शिजवलं. आणि नंतर ह्यात थोडंसं मी 1-2 चमचे अंदाजाचं दूध पावडर टाकलं, का तर ते सगळं एकजीव होण्यासाठी दूध पावडर टाकलं. म्हणजे आपण जसे भाजी केल्याच्या नंतर जसं शेंगदाण्याचं कूट टाकतो ना, तर तसंच ह्याला काहीतरी एकत्र होण्यासाठी पाहिजे, म्हणून मी दुधाचं म्हणजे दूध पावडर टाकलं. त्यात मनुके, तूप, दूध
आपले काजू बदामचे तुकडे वगैरे सगळं टाकून घेतलं आणि नंतर मस्तपैकी शिजू दिलं. शिजायला पण नाही म्हणजे 10 ते 15 मिनटं शिजवले. तर हे बघा आता फायनली आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे. आणि खिसला ना तर आपला गाजराचा हलवा जो आहे ना तो जसा आहे तसा दिसतो, पण इथं म्हणजे मी अशी जून केलं ना तर त्यामुळे जास्त गिळगिळ वाटत होता आणि कलर पण चेंज झाला होता. खिसलं ना तर एकदम लाल भडक असा दिसतो. हे खिसलं नाही त्यामुळे वरचं जे टरपल होतं तर त्या टरपल्याचा आवाज टरपल्याचा जो कलर होता तर तो कलर त्यात जाण्यानं चेंज झाला. वरचं जो टरपला असतं ना तर ते जरा असं थोडंसं पांढरट वाहनाचं असतं. तर असो जाऊ द्या. आता तुम्हाला समजलं असलं माझ्या बोलण्याचा मागटला हेतू की खिसल्याच्या नंतर गाजराचा हलवा कसा होतो आणि न खिसता गाजराचा हलवा कसा होतो हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर असं आता इथं ना माझे जे सोन्याचे दागिने होते घरामध्ये तर ते मी जास्त करून वापरत नाही. घरात ठेवूनच काळे पडले होते. चांदीच्या वस्तू म्हणा, सोन्याचे दागिने म्हणा, आपले गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे जे बी काय आहे तर ते बरेच दिवस झालं मी घासलं नव्हतं. आणि आता सण आल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक बाईला हौस असते की आपल्याला सोने चांदीच्या वस्तू घालायची. प्रत्येकालाच हौस असते. जसं तर आता नकलीचाच जमाना निघाला, प्रत्येकजण नकलीच दागिने वापरतात जास्त करून. पण मला जास्त नकली घालायला आवडत नाही त्यामुळे मी सोन्याचंच घालत असते. पण आता थोडीफार सवय लागली मला नकली कानातलं वगैरे घालायची, कारण झुमके मला रोज नाही घालायला नाही आवडत. तर इथे बघा 2-3 चांदीच्या अंगठ्या होत्या तर त्या अंगठ्या पण बऱ्याच खराब झाल्या होत्या रोज हातात ठेवण्यानं ना. त्याचं कोरीव काम असतं बारीक तर त्यात सगळं घाण जाऊन बसली होती. तर इथे बघा माझी चेन तरी थोडीफार पांढरी दिसायला लागली, पण समोरची चेन खरंच खूप काळी झाली होती. लवकर काही निघतच नव्हती. तर मी पाणी मस्तपैकी उकळून घेतले. त्या पाण्यामध्ये हळद आणि निरमा टाकला आणि उकळून घेतलं आणि मग नंतर त्यात बाहेर आणलं आणि त्यात मग सगळं जे वस्तू होते ते टाकल्या. तर टाकल्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर बघा किती छान दिसते. घासायची सुद्धा गरज लागत नाही. पण थोडाफार हात फिरवला ना तर अजून जास्त चकाचक निघतं. त्यामुळे मी उघड नॉर्मली हात फिरवायला लागले, जास्त पण नाही, कारण सोन्याचे दागिने नाजूक असतात, मग तुटायची भीती वाटते. त्यामुळे मी जास्त काही जोर लावला नाही. नॉर्मली उगं थोडासा ब्रश लावला आणि नंतर तर बघा किती म्हणजे पिवळे जरा दिसायला लागले ती, कारण झुमके खरंच लई काळे दिसत होते माझे. तर आता बघा मस्त छान निघालेत आता मी. तर इथे बघा फायनली आता माझे अंगठी चैनी वगैरे जे बी काय होते तर ते छान निघलेत. पण तरी समूची चैन थोडी काळपटच वाटत होती अजून, पण समूचं मन काही राहत नव्हतं त्यामुळे ती डबल अजून घासत होती. त्या बघा चैन उचलली छान होते. तर हे बघा घातले तुम्ही बघा आता खूप छान दिसते. मोबाईलला रोड व्यवस्थित ओळखायला येत नसेल, पण काळी पडली होती जास्त, ओळखायला येत नाही तेवढे. आणि अंगठी पण बघा एवढी काळी झाली नाही तर बघा नवीन दिसायला किती छान दिसायला लागली. की काळी पडली होती नाही तर बाप रे बाप, मी घरात म्हणजे घातलीच नव्हती किती दिवस झाले. तर बघा किती छान निघाली. आणि म्हणाल काही नकली होती म्हणून, खरी नकली आहे तर वाटतच नव्हती का समू. ही अंगठी किती दिवस घरात पडली होती, बघ किती छान निघाले. आणि मंगळसूत्र पण बघा छान निघाले ते बघा छान निघाले. घरात ठेवून काळाभोर पडते त्यामुळे मग अंगावर घालायचं म्हटलं तर नको वाटतं असं. त्यामुळे मग जरा घातलं तर छान वाटतं. त्यामुळे आता घासलेत मी. खूप दिवस झाले घातले पण नव्हते मी, ठेवूनच. समूची चैन तर माझी तरी रोज घालण्यानं जरा पांढरी होती, बरी होती माझी तरी. पण समूची तर एवढी काळी झालती ना, खूप काळी झालती समूची चैन लई काळी झालती ठेवूनच घरामध्ये. कारण असल्या सोन्याच्या वस्तू चांदीच्या वस्तू ठेवूनच जास्त खराब होतात घरामध्ये. अंगावर असलं तर एवढं काही वाटत नाही. समू अजून पण तिची चैनच घासते केव्हापासून झालं, अजून तर चालूच आहे चैन घासायला. हिचं तर बंदच होत नाही. किती घासणार आहे आता, घासून काय झिजू येते का काय बघू. अगं माय नवीच वाटायला लागले. हा छान निघाले, माझ्यापेक्षा छान निघाले. किती दिवस झालं घरात टाकून दिली होती, आज काढली बाहेर फायनली. घाला आता तरी छान निघाले, छान निघाले. आता चैन घाल पायात लगेच. माझे झुमके बी पिवळे जरा दिसायला लागले, किती काळे पडले होते. घरात ठेवल्यावर वस्तू नाही चांगली राहत.